नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील मेडिकल प्रोसेस मध्ये जे काही आपला रिझल्ट आला आहे या रिझल्ट अनुसार काय इम्पॅक्ट होऊ शकतो। त्यामध्ये आपण एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस आणि बीएचएमएस आणि जे काही अदर मेडिकल कोर्सेस आहेत या सर्व कोर्सेसची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी घेणार आहोत। कारण या ठिकाणी विद्यार्थ्याचा खूप मोठी या ठिकाणी अडचण निर्माण झालेली दिसून येत आहे। ते अडचण म्हणजे काय की जवळपास विद्यार्थ्याला 600 मार्क्स असून सुद्धा विद्यार्थी शुअर नाहीये की मला महाराष्ट्रामध्ये जीएमसी मध्ये ऍडमिशन मिळेल अथवा नाही। हा विद्यार्थ्याला खूप मोठा क्वेश्चन मार्क या ठिकाणी दिसून येत आहे। विद्यार्थ्याची एवढी मेहनत करून एवढे चांगले मार्क्स येऊन सुद्धा विद्यार्थी या स्टेजला येऊन थोडा कन्फ्यूज झालेला दिसून येत आहे। त्यातच थोडं सामाजिक, थोडं फॅमिली हे विद्यार्थ्यावर थोडंसं प्रेशर आहे की नीटचा एवढा पेपर सोपा असून सुद्धा तुला का चांगले मार्क आले नाहीत। बरेच विद्यार्थी या गोष्टीला खूप इरिटेट होत आहेत असं दिसून येत आहे। कारण या ठिकाणी पेपर तर सोपा आहे पण माझे का मार्क्स नाहीयेत, किंवा पालकाला हाच प्रश्न आहे की तुला का मार्क नाहीयेत। तर लक्षात घ्या, मी तुमच्या एक नाही अशा बऱ्याच शंका आहेत, त्या पूर्ण शंकेचं मी निरसन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि या ठिकाणी मी माझं व्यक्त मत करत आहे, हे माझं इंडिव्हिज्युअल ओपिनियन असणार आहे, हे मी कधीच कोणावरती बंधन लादत नाहीये। तर पहिला आपण या ठिकाणी तुम्हाला बरेच मी क्वेश्चन्स या ठिकाणी घेतला आहे आणि या क्वेश्चनची मी आन्सर पण देणार आहे आणि महाराष्ट्रातील ओव्हरऑल कट ऑफ वरती काय इम्पॅक्ट होणार आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे। आणि हा जो इम्पॅक्ट आहे हा इम्पॅक्ट खरंच कुठं होणार आहे याबद्दल सुद्धा मी माहिती देणार आहे। तर पहिला आहे कट ऑफ इम्पॅक्ट। आता कट ऑफ इम्पॅक्ट बोलत असताना आपण लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा आपला नीट एक्झामिनेशन झाली ते 5 मेला, या 5 मेच्या नीट एक्झामिनेशन मध्ये महाराष्ट्रामध्ये कुठंच या ठिकाणी चीटिंग प्रकार, ग्रेस मार्क किंवा पेपर लिकेज अशा कुठंच काही घटना झालेल्या आपल्याला ऐकण्यात नाहीत किंवा पाहण्यात आलेल्या सुद्धा नाहीयेत। मग त्यामुळं महाराष्ट्रातील जे नीट एक्झाम झाली आहे हे नीट एक्झाम टोटली ट्रान्सपरंट एक्झामिनेशन झाली असा मला अंदाज आहे किंवा मला असं वाटतं। ठीक आहे, काही ठिकाणी झालं असू शकतं, त्याबद्दल मी डिनाय करणार नाहीये, पण आपल्या महाराष्ट्रात ओव्हरऑल पाहिलं असतं क्लीन अँड क्लिअर नीट एक्झामिनेशन झालेली आहे। त्यामुळं महाराष्ट्राचा जर आपण कट ऑफचा विचार केला असता तर महाराष्ट्रातील कट ऑफ वरती इम्पॅक्ट होणार आहे, पण नेमका कुठं आणि किती इम्पॅक्ट होणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे। पाहिलं असता महाराष्ट्रामध्ये एकंदरीत आपण डीम युनिव्हर्सिटी कॉलेज, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेज या प्रकारे आपण या ठिकाणी कॉलेजेसचं डिवायडेशन करणार आहोत आणि डिवायडेशन करून आपण एक क्लिअर पोझिशन समजून घेऊ की एक्झॅक्टली कट ऑफ मध्ये वाढ कुठं होऊ शकते आणि या ठिकाणी कुठं थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी होऊ शकतं। बेसिकली जेव्हा आपण महाराष्ट्र राज्याच्या काउन्सिलिंग प्रोसेसचा विचार करतो तर या महाराष्ट्र राज्याच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्यातलेच विद्यार्थी या ठिकाणी पार्टिसिपेट करत असतात। कारण महाराष्ट्र हे आपली क्लोज स्टेट आहे, हे काय आपली ओपन स्टेट नाहीये। त्यामुळे जेही विद्यार्थी या ठिकाणी पार्टिसिपेट करणार आहेत हे फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी पार्टिसिपेट करणार आहेत। म्हणजे ज्याही वेळेस आपण एसएमएल रँक पाहू, एसएमएल रँक आल्यानंतर आपल्याला अजून एक क्लिअरिटी येतं की आपल्याला या वर्षीची सिच्युएशन काय आहे। कारण सध्याची परिस्थिती पाहायला असता महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त अदर राज्याच्या या ठिकाणी टॉपरची संख्या, त्या ठिकाणचा जो या ठिकाणी मेरिट आला आहे किंवा आपला जो सध्या ऑल इंडिया रँक आला आहे, या सर्व गोष्टीचा विचार केला असता असं लक्षात येतं की या वर्षीचा ऑल इंडिया रँक पाहता आपल्या महाराष्ट्रातील जवळपास सर्वच कॉलेजचा कट ऑफ खूप ट्रिमेंडस वाढ होईल असं विद्यार्थी पालकांनी या ठिकाणी कन्सिडर केलं आहे। मी सुद्धा त्याशी ऍग्री आहे, पण कितपत ऍग्री आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला मी क्लिअर करणार आहे। कारण या ठिकाणी हे जे आम्ही तुम्हाला कॉलेजेस देत आहे या कॉलेजेसमध्ये पाहिलं असता विद्यार्थ्यांनी आपला जो नीटचा रिझल्ट आलाय, नीट रिझल्ट अकॉर्डिंग आपल्याला या ठिकाणी तफावत दिसत आहे कॅटेगरी रँक मध्ये। जेही विद्यार्थी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला आहे, ओबीसी मधनं फॉर्म भरलाय, अशा विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस आपला कॅटेगरीचा हा प्रश्न पडतो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ओपन कॅटेगरी आहे, जनरल आहे, ईडब्ल्यूएस आहे, सॉरी चूक झाली माझ्याकडनं, जनरल आहे, ईडब्ल्यूएस आहे, ओबीसी आहे, NT1, NT2, NT3, VJDT, SC आणि ST आणि सोबतच PWD या कॅटेगरीचं कन्सिडरेशन आपण या ठिकाणी कॅटेगरी रिझर्वेशन किंवा कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आणि
पॅरलल रिझर्वेशन अंतर्गत आपण घेत आहोत. तर हे रिझर्वेशन विद्यार्थी न पाहता सध्याचा जो ओबीसीचा वाढीव रँक दिसत आहे, या रँकला पाहून सध्या विद्यार्थी घाबरून गेलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थोडासा पेशन्स ठेवायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी एसएमएल रँक पर्यंत वाट पाहिजे. लक्षात घ्या, खूप महत्वाचा पॉइंट आहे, कारण विद्यार्थी सध्याची स्थिती पाहून या ठिकाणी डायरेक्टली रिपीट करणं, प्रोसेस क्विट करणं, प्रोसेस न करता अदर कोर्सेसचा विचार करणं, हे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर माझी सर्वांना एक विनंती असणार आहे की आपण या सर्व गोष्टी करण्याच्या अगोदर बेसिकली महाराष्ट्र शासनाअंतर्गत जी आपली मेडिकल काउन्सिलिंग प्रोसेस असते याच्यासाठी रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो ही आपला एसएमएल रँक येणार आहे, या एसएमएल रँकची आपल्याला वाट पाहणं गरजेची आहे. कारण मी हे का म्हणत आहे, लक्षात घ्यायचं आहे, मेरिट किती जरी ऑल इंडिया आपला असेल तर आपल्याला ऍडमिशन मिळणार आहे एसएमएल रँक अनुसार, ना की आपल्याला ऑल इंडिया रँक अनुसार. आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन होतं की ज्याही विद्यार्थ्याची 10वी आणि 12वी, लक्षात घ्या, ज्याही विद्यार्थ्याची 10वी आणि 12वी हे महाराष्ट्रात झाली आहे आणि त्या विद्यार्थ्याकडे महाराष्ट्र डोमिसाइल आहे, तर अशाच विद्यार्थ्याचं या ठिकाणी एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करता येत असतं. जर आपल्याकडे महाराष्ट्र डोमिसाइल नसेल किंवा 10वी किंवा 12वी यापैकी एक जरी एक्झाम बाहेर झाली असेल तर आपल्याला या ठिकाणी पात्र राहता येत नाही. काही सम स्पेसिफिक क्रायटेरिया आहेत, ते मी तुम्हाला त्या वेळेस एक्सप्लेन करेनच, पण बेसिकली या ठिकाणी आपल्याला पात्र राहता येत नाही. मग आता नेमकं महाराष्ट्र काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट कोण करणार, तर महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास जर पाहिलं असता जे काही आपल्या महाराष्ट्रातील स्टेट गव्हर्नमेंटचे 85% मध्ये कॉलेजेस येणार आहेत, हे सर्व कॉलेजेसमध्ये आपल्याला सीट मिळवता येत असतं. हा एक आपल्याला प्लस पॉइंट असतो. आणि विद्यार्थी पालक जे ऑल इंडिया रँक पाहतायत, ऑल इंडिया रँक वरती आपल्याला जे आपल्या संपूर्ण भारतातील एम्स कॉलेज असतील, जिपमर कॉलेजेस असतील, एएफएमसी कॉलेजेस असतील आणि डीम्ड युनिव्हर्सिटी असतील, या आपल्या ऑल इंडिया रँक वरती या सर्व कॉलेजेसची आपल्याला 100% सीट फिलअप केल्या जात असतात. त्याच्यासाठी आपण कन्सिडर करायचं आहे आपलं ऑल इंडिया रँक. आणि जे काही आपल्या महाराष्ट्र असेल किंवा संपूर्ण भारतातल्या जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, या संपूर्ण भारतातील गव्हर्नमेंट कॉलेजसाठी हा 15% कोटा आपल्याला ग्राह्य धरला जातो. आणि याच मध्ये विद्यार्थ्याचे कन्फ्युजन होत आहे. कारण का कन्फ्युजन होत आहे, बरेच युट्यूब चॅनल आहेत, बरेच काही असं पेड प्रमोशन आहेत की ज्या पेड प्रमोशन मध्ये ट्रिमेंडस कट ऑफ मध्ये हाय कट ऑफ दाखवले जात आहेत आणि विद्यार्थी पालकांना या ठिकाणी घाबरवण्याचं काम केलं जात आहे. तर मी आपल्याला काही घाबरणार नाही किंवा मी अशी भीती दाखवून मॅनेजमेंटकडे सुद्धा कन्वर्ट करणार नाहीये. ज्या विद्यार्थी पालकाची खरंच परिस्थिती आहे अशाच विद्यार्थी पालकांनी मॅनेजमेंट कोट्याचा विचार करावा. ज्या विद्यार्थी पालकाची तेवढी परिस्थिती नाही अशा विद्यार्थी पालकांनी मेरिट अनुसारच विचार करणं गरजेचं आहे. कारण मी प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो आणि जे आपल्या सीईटी सेल अथवा जे गव्हर्नमेंटने आखून दिलेले रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्यानुसारच सांगत आहे. आपण सुद्धा मॅनेजमेंट कोट्याचे ऍडमिशन 100% ट्रस्टेड करतो, पण ते एक विद्यार्थ्याला जे काही शासनाने निर्मित करून दिलेल्या गोष्टी आहेत त्या नियम अटीचं पालन करूनच आपण करत असतो. तर त्यामुळं मी कधीच कोणाला म्हणणार नाही मी मॅनेजमेंट कोटा ऍडमिशन करून देईल ह्या बजेटमध्ये, कारण सध्या बऱ्याच विद्यार्थ्याकडे मेसेज सर्क्युलेट होत आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे आपला स्टेट ऑफ महाराष्ट्रातला 15% जागा. तर या जर आपण प्रोसेसचा विचार करत असेल तर या ठिकाणी आपल्याला 100% हा कट ऑफ आपल्याला वाढ झालेला दिसणार आहे. 100% या ठिकाणी या कट ऑफची आपल्याला वाढ झालेली दिसणार आहे. नो एक्सक्यूज, मी याच्यामध्ये काहीच अडचण म्हणणार नाही की ह्याचा कट ऑफ वाढणार नाही. या ठिकाणी 100% हा कट ऑफ आपला वाढणारच आहे. पण ज्यावेळेस आपण स्टेट काउन्सिलिंगचा विचार करतो, लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण स्टेट काउन्सिलिंगचा विचार करतो याच्यामध्ये 85% जागा, मग ते महाराष्ट्रातील एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेज असो किंवा महाराष्ट्रातील एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असो अथवा या ठिकाणी बीडीएस कॉलेजसाठी सेम सिच्युएशन आहे. हे जरी कॉलेजेस असतील तर या कॉलेजेसच्या जे सीट आहेत किंवा या कॉलेजेसच्या जे जागा आहेत या जागा फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील मुलांसाठीच रिझर्व्ह आहेत. याच्यामध्ये अदर स्टेटच्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मुळीच घेता येत नसतं, कारण महाराष्ट्र क्लोज स्टेट आहे ना की ओपन स्टेट. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट या सर्व कॉलेजेसमध्ये
85% जागासाठी आपण सर्व विद्यार्थी ऍप्लिकेशन देऊ शकतो. त्यामुळं एकंदरीत जर आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचे टोटल 33 कॉलेजेस आहेत. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचे 33 कॉलेज इन्क्लुडिंग एम्स, इन्क्लुडिंग AFMC. त्यामध्ये सेवाग्राम पण आपण वर्ध्याचं घेऊ शकतो. ओव्हरऑल टोटल सीटचा विचार केला असता या ठिकाणी 5225 जागा ह्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या मिळणार आहेत. त्यानंतर आपल्याला जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, हे महाराष्ट्रामध्ये टोटल 22 कॉलेजेस आहेत. याच्या ओव्हरऑल जागा आपल्याला 3170 जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत. सेम ॲज आपल्याला महाराष्ट्रामध्ये डीम युनिव्हर्सिटी ह्या 13 आहेत. या 13 डीम युनिव्हर्सिटीच्या ओव्हरऑल जागा 2450 आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे एका महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर 10,845 जागा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. आणि या 10,845 जागेमध्ये जे 2450 जागा आहेत, या जागेसाठीचं जे कॉम्पिटिशन असणार आहे हे खूप जास्त हाय लेवलचं कॉम्पिटिशन असणार आहे. पण ज्यावेळेस आपण गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार करू तर या कॉम्पिटिशन मध्ये जी ही वाढ असणार आहे, हे आपल्याला वाढ तेवढी जे काही आपल्याला ऑल इंडिया रँकची दिसेल, हे आपल्या SML रँक मध्ये आपल्याला दिसणार नाही. विद्यार्थ्याला प्रश्न पडेल, मग SML रँक कधी येईल? लक्षात घ्या, ज्याही वेळेस आपली स्टेट ऑफ महाराष्ट्राची काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेचा शेड्यूल येईल, या शेड्यूल आल्यानंतर आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला SML रँक येत असतो. आणि या SML रँक अनुसार विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरी रँक, OBC जेवढ्याही महाराष्ट्रात कॅटेगरी आहेत, या सर्व कॅटेगरीचे जनरल रँक सोबतच कॅटेगरी रँक बद्दल सुद्धा माहिती होत असेल. जरीही विद्यार्थ्याचं काही सेकंड थॉट असेल तरी विद्यार्थ्यांनी ऍटलिस्ट इथपर्यंत आपली प्रोसेस करावी अशी माझी विनंती आहे. लास्ट इयरला बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे एक चूक केली. काय चूक केली की BMS साठी 360 मार्क 380 मार्कच्या पुढेच कट ऑफ लागत असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी असा अनुषंगाने फॉर्मच भरला नाही, काउन्सिलिंग जॉईनच केल्या नाही. ज्यावेळेस CET काउन्सिलिंग चालू होती त्यावेळेस विद्यार्थ्यांना या चुका कधी लक्षात आल्या, ज्यावेळेस ट्रे वॅकन्सी राऊंड 3rd 4th या ठिकाणी चालू झाला आणि त्या ठिकाणी जवळपास जो कट ऑफ आपण 360 एक्सपेक्ट केला होता, हाच कट ऑफ आपल्याला 280 मार्क फॉर ओपन कॅटेगरीचा ज्यावेळेस दिसला, त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटलं की माझे तर यापेक्षा जास्त मार्क आहेत, तर माझी काहीतरी चूक झाली. चूक काय झाली की आपण प्रवेश प्रक्रियेत भागच घेतला नाहीये. तर याही वर्षी तुम्ही असा पूर्ण जे काय सध्या आपल्या समोर एक हायर मार्कचा बबल तयार झालाय, या बबल पासून थोडं बाहेर या आणि जे वास्तविक परिस्थिती आहे त्यासाठी प्रयत्न करा. प्रयत्न करून जे आउटपुट येते त्या आउटपुटला आपण फेस करायची तयारी पण ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्याही विद्यार्थ्याला वाटते माझे खूपच कमी मार्क आहेत, मला रिपीट करायचंय, त्यांनी आजच्या डेट पासून या ठिकाणी रिपीट करायला सुरुवात करा. आणि जेही आपली काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया आहे, हे काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया आपले आई वडील किंवा भाऊ बहीण या ठिकाणी करू द्या. आपण त्यामध्ये लक्ष देऊ नका, आपण सरळ सरळ रिपीटसाठी जाणं योग्य राहणार आहे. ठीक आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्याच्या अडचणी येतात की सर YouTube चॅनलद्वारे तुमचे जे इन्फॉर्मेशन येतात त्या आम्हाला आल्यानंतर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. तर लक्षात घ्या, जे न्यू व्ह्यूअर्स आहेत अशा व्ह्यूअरला विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन तुम्ही प्रेस करा, कारण जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे हे इन्फॉर्मेशनच तुम्हाला मिळाली तर तुम्हाला प्रोसेस आणि ज्या काही जे काही आपल्या ऍडमिशन प्रक्रिया आहेत या सुद्धा तुम्हाला 100% फायदा होणारच आहे. आणि आपण शेवटपर्यंत म्हणजे सुरुवातीच्या डेट पासून जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करणार आहोत. सोबतच जेही विद्यार्थी अदर दॅन BDS साठी प्रयत्न करण्यात, अशा सुद्धा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात टोटल गव्हर्नमेंटच्या 326 जागा आहेत, 4 कॉलेजेस उपलब्ध आहेत, सेमी गव्हर्नमेंटच्या 2400 जागा आहेत, 25 कॉलेज उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी डीम युनिव्हर्सिटीच्या 800 जागा आहेत. आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 8 कॉलेजेस उपलब्ध आहेत. आणि या सुद्धा ठिकाणी फक्त आणि फक्त डीम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ तुम्हाला हाय जास्त गेलेला दिसेल आणि हा जो कट ऑफ असणार आहे हा कट ऑफ आपल्याला जवळपास कमी प्रमाणात आपल्याला हाय गेलेला दिसून येणार आहे. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, MBBS आणि BDS बद्दल सांगायचं झालं, एक मोठा पॉझिटिव्ह पॉइंट सुद्धा आपण या ठिकाणी विचारात घेऊ शकतो. तो पॉझिटिव्ह पॉइंट काय असणार आहे आपल्यासाठी, ज्यावेळेस आपण मेडिकल कॉलेजचा विचार करतो दरवर्षी, तर महाराष्ट्रात नव्याने जे स्थापन होणारे 10 GMC कॉलेजेस आहेत हे सुद्धा आपल्याला NMC न पूर्ण मान्यता देऊन महाराष्ट्राच्या या ठिकाणी ओपनिंगसाठी परमिशन दिलेली आहे. GMC कॉलेज सोबत
सेमी गव्हर्नमेंट कॉलेज 3 आणि डीम्ड युनिव्हर्सिटी 1, म्हणजे एकंदरीत 14 कॉलेजची मान्यता आपल्याला महाराष्ट्रात एमबीबीएस साठी मिळू शकते. आणि लक्षात घ्या, कुठल्याही कॉलेजला एनएमसी ने जरी मान्यता दिली असेल तरी जोपर्यंत ते कॉलेज आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सीट मॅट्रिक्स मध्ये दिसत नाही तोपर्यंत आपण त्या कॉलेजेसचा विचार करणं चुकीचा असतो. ज्यावेळेस आपल्याला सीट मॅट्रिक्स मध्ये दिसेल त्याच वेळेस आपण या बाबीचा विचार करून याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ. ठीक आहे, तर ओव्हरऑल याच्यातले बरेच कॉलेजेस या ठिकाणी प्रोसेसमध्ये येणार पण आहेत. मी या ठिकाणी तुम्हाला घाबरणार किंवा पॅनिक करणार नाही. 100% याच्यातले बरेच कॉलेजेस यावर्षी प्रोसेसमध्ये येणार आहेत. म्हणजे एकंदरीत जे 33 जीएमसी होते याच्यामध्ये जवळपास अजून 5 ते 6 तुम्ही वाढ धरायला काही हरकत नाही. 5 ते 6 कॉलेजेस म्हणजे जवळपास तुम्हाला 600 ते 700चा इंटेक या ठिकाणी ऍडिशनली भेटणार आहे. म्हणजे बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याला रिलीफ मिळणार आहे. दुसरी गोष्ट आहे, जे आता एमबीबीएसचा मी हा पार्ट कव्हर केला आहे याच्यामध्ये जेही कट ऑफ वाढणार ते एम जिपमार एएमपीएससी आणि डीमचे वाढतील. बरोबर आहे, तुम्हाला क्लिअर झालं. आणि कशा पद्धतीने वाढ कुठं होणार आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला क्लिअर केलंय. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी घाबरून न जाता प्रवेश प्रक्रियेत सहभाग घ्या. सहभाग घेऊन पुन्हा आपण पुढच्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. सेम आहे, जेही विद्यार्थी बीएमएस साठी, बीएमएस असेल, बीएचएमएस असेल, बीयूएमएस आहे, या सुद्धा विद्यार्थ्याच्या काही फोनमध्ये किंवा पर्सनल काउन्सिलिंगला आल्यानंतर ज्या विद्यार्थ्याला 580 मार्क आहेत, 560 मार्क आहेत, अशा विद्यार्थ्याचा एक क्वेश्चन आहे की सर मला आर्य पोद्दार मिळेल, लोकमान्य टिळक मिळेल की अष्टांग कॉलेज मिळू शकेल का या मार्काला. म्हणजे जे मार्क आपले एमबीबीएस सेमीचे आहेत या सेमीच्या मार्कवर बीएमएसचा गव्हर्नमेंटचा विद्यार्थी सुद्धा कन्फ्युज आहे की मला या ठिकाणी मिळेल का. तर त्यांच्यासाठी पण मी क्लिअरिफिकेशन करेन. जसं आपण या ठिकाणी एमबीबीएसच्या सेंट्रल काउन्सिलिंग असतात तसंच आपल्या या ठिकाणी बीएमएसच्या सुद्धा सेंट्रल काउन्सिलिंग असतात. त्या सेंट्रल काउन्सिलिंग अंतर्गत AA-CCC अंतर्गत महाराष्ट्र अथवा संपूर्ण भारतातले जेवढेही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या संपूर्ण गव्हर्नमेंटच्या 15% जागा भरल्या जात असतात या AA-CCC काउन्सिलिंग अंतर्गत. तसंच डीम्ड युनिव्हर्सिटीच्या 100% सीट या AA-CCC काउन्सिलिंग अंतर्गतच भरल्या जातात. पण जेही आपल्या स्टेट ऑफ महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या सर्व कॉलेजच्या सीट ह्या फक्त आणि फक्त आपल्या स्टेट काउन्सिलिंग अनुसारच भरल्या जात असतात. हे खूप महत्वाचं आहे. आणि एकंदरीत त्याचा विचार केला असता महाराष्ट्रात ऍज पर हा जो डेटा दिला आहे मी तुम्हाला, हा टोटल डेटा ऍज पर 2023च्या सीट मॅट्रिक्स अनुसार दिलाय. तर महाराष्ट्रात टोटल पाहिला असता 1824 जागा ह्या गव्हर्नमेंट बीएमएसच्या आहेत आणि त्यात आपले 22 कॉलेज सहभागी आहेत. तसंच सेमी गव्हर्नमेंटच्या 6686 जागा आहेत, त्यामध्ये 91 कॉलेज सध्याच्या स्थितीला सहभागी आहेत. डीम युनिव्हर्सिटीमध्ये टोटल आपल्याला 500 जागा आहेत आणि 5 इन्स्टिट्यूट या ठिकाणी सहभागी आहेत. आणि एकंदरीत विचार केला असता या जागेचा 9210 जागा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत आणि 118 कॉलेजेस आहेत. यामध्ये अजून 5 ते 7 कॉलेजेसची सुद्धा या ठिकाणी भर पडू शकते. तर विद्यार्थ्यांनी बेसिकली हा जर तुम्हाला एवढा मी डिटेल अनालिसिस देत आहे आणि पाहिला असता महाराष्ट्रातील नीट एक्झाम फेअर झाली आहे तर याच्यामुळं जोही महाराष्ट्रात कट ऑफचा इम्पॅक्ट पडणार आहे, जे की बरेच या ठिकाणी जाणकार लोक असं म्हणत आहेत 60 मार्क ते 65 मार्कांना पडू शकतो, 55 मार्क ते 60 मार्कापर्यंत पडू शकतो. तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या गोष्टीला घाबरून न जाता जेही आपला कट ऑफ रेंज असेल त्या कट ऑफ रेंजला आपण मान्य करू. कधी मान्य करू आपण की ज्या वेळेस आपला SML रँक येणार आहे त्यावेळेस आपण या सिच्युएशनला मान्य करू. तोपर्यंत आपल्याला ज्याही प्रोसेस आहेत त्या प्रोसेसमध्ये जाणं गरजेचं आहे आणि त्या प्रोसेस करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्याला खूपच कमी मार्क आहेत की त्या विद्यार्थ्याचं शक्यच नाही की MBBS ला ऍडमिशन होऊ शकेल अथवा BMS ला होऊ शकेल, तर अशा विद्यार्थ्यांनी विचार करणं गरजेचं आहे की आपण रिपीट करावं. तोपर्यंत आपण या ठिकाणी जर गुड मार्क्स मध्ये असेल तर आपण विचार करायची काही आवश्यकता नाहीये. आणि ज्याही विद्यार्थ्याला या ठिकाणी मला MBBSच करायचं अशी जिद्द असेल तर अशा विद्यार्थ्यांना आपल्याकडं मॅनेजमेंट सुद्धा ऍडमिशनची सुविधा आहे, अब्रॉड ऍडमिशन साठी सुद्धा सुविधा आहे. आणि तुम्हाला वाटत असेल अदर राज्यात ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेत सहभाग घ्यायचा तर त्याची सुद्धा आपल्या पेड काउन्सिलिंग अंतर्गत सुविधा आहे. तर आपण घाबरून जाऊ नका, थोडं पेशन्स ठेवा. पेशन्स ठेवून या ठिकाणी प्रोसेसला सामोरं जाणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त विद्यार्थ्याला काही डाऊट्स किंवा काही क्वेश्चन असतील तर आपण विचारा. मी ॲज सून ॲज पॉसिबल तुम्हाला कमेंटचा आन्सर द्यायचा
प्रयत्न करणारच